नमस्कार. आज आपण मलकापूर या ठिकाणी AIM या अकॅडमीच्या उद्घाटनासाठी आलो. खऱ्या अर्थाने ही जी अकॅडमी आहे ही अकॅडमी दत्तसेवा उद्योग समूहाचे सर्वस्वी दादा आनंदराव मांगडे दादा यांच्या विचारसरणीतून उभा राहिलेली आहे. आज शिक्षणाची ज्ञानगंगा जर या शावडी तालुक्यात जर उभा केली असेल तर खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी ती दादानी उभा केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की दत्तसेवेसारखी एक एवढी मोठी संस्था ज्या लहान मुलांच्या पासून ते कॉलेज पर्यंत तिथं शिक्षण मिळतं. त्याचबरोबर कॉलेज झाल्यानंतर मुलांना पुढे काय करायचं आहे किंवा काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन घेऊन इथे जवळपास कुठेच या ग्रामीण मुलांना तसं शिक्षण घेण्यासारखी कोणतीच सुविधा नाही. जर शिक्षण घ्यायचं झालं तर कोल्हापूर किंवा इस्लामपूर कराड या खूप मोठ्या आणि महागड्या शाळेतनी किंवा अकॅडमीतनी ऍडमिशन घेऊनच पुढचं शिक्षण घ्यावं लागतं आणि हे इथल्या सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. आणि त्याच अनुषंगाने दादानी या सर्वसामान्य जनतेसाठी आणि येथील गोरगरीब मुलांनी आपलं शिक्षण पूर्ण करावं या हेतूने या मलकापूर सारख्या आणि अशा स्वरूपात जशी शहरी लेवलला म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी जशी अकॅडमी असतात सेम तशा अकॅडमी या मलकापूरमध्ये त्यांनी उभा केलेली आहे. आपण दादांशी बोलणार आहोत. नमस्कार, मी आनंदराव मांगडे. दत्तसेवा विविध सहकारी संस्थांचे जे उद्योग आहेत त्या उद्योगाच्या समूहाचा प्रमुख. या ठिकाणी आपण पाहिलं असेल की दत्त शिक्षण प्रसारक मंडळ असू द्या किंवा दत्तसेवा सहकारी पतपुढे असू द्या, अशा विविध सामाजिक कार्यक्रम करत असताना या ठिकाणी आपल्या या डोंगर भागात मागासलेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक पासून आपली लोक खूप शेतकऱ्यांची मुलं खूप वंचित होती आणि या वंचित लोकांसाठी आम्ही एक शाळा काढली. शाळा काढल्याच्या नंतर गेल्या 8-10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. आणि या शिक्षण देत असताना आपल्याला ते पाहिलं असेल की आता भविष्यामध्ये आपली जी काही मोठमोठ्या पदावरती जे काही आपले अधिकारी गेलेले आहेत किंवा मोठमोठ्या पदावर जातात यालाच अनुसरून जोडले जो MPSC UPSC ची परीक्षा असते, पण त्याच्या सारखीच केंद्र शासनानं नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे. आणि या स्वीकारलेल्या धोरणामध्ये गव्हर्नमेंटने कंपल्सरी CET नीट वगैरे JEE या परीक्षेमध्ये मोठं प्रावीण्य ज्याला मिळवलेलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना शासन मोफत शिक्षण द्यायसाठी करतात. या जसं काही डॉक्टरला आपण पाहिलं असेल की जवळजवळ 70-80 लाख रुपये खर्च येतो जर प्रायव्हेट शिकायचं असेल तर. पण तेच जर त्या यामध्ये डॉक्टरमध्ये जायचं असलं JEE वगैरे नीट केली तर ही मुलंच आपल्याला 10 पैसे खर्च न करता आपल्याला त्या गव्हर्नमेंटच्या कोट्यातून आपल्याला या सुविधा मिळू शकतात. आणि म्हणूनच या भागातील या गरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही जशी शाळा काढली तशाच या ठिकाणी आपण पाहिलं असेल की अकॅडमी काढल्यामुळे अकॅडमीमध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्या शहरामध्ये मोठमोठ्या थोडक्यात कोल्हापूर असू द्या, इस्लामपूर असू द्या, पुणे असू द्या, या मोठ्या सिटीमध्ये या अकॅडमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मोठी फी घेतली जाते आणि मोठी फी घेऊन त्याला शिक्षण दिलं जातं. आणि म्हणूनच आमच्या याच्यामध्ये एक कल्पना आली जे नांगरे सर म्हणून आहे JD नांगरे, या नांगरे सरांनी नंदू पटेल आणि सतीश या लोकांनी आपल्याला एक कल्पना सुचवली की दादा आपण या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये या अशा पद्धतीची अकॅडमी तयार करूया. आणि ही अकॅडमी आम्ही तयार करतोय. या अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी अल्प दरामध्ये आपण फी घेऊन या मुलांना शिक्षण द्यायचा विचार आहे. आणि हे करत असताना सर्व पालकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या, आपण या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी शाळा बघा, एक अकॅडमीचं तुम्ही माहिती करून घ्या. आणि माहिती करून घेतल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की आपली मुलं आज आपण कुठे आहेत आणि पुढे आपल्याला कुठे जायचं आहे या सगळ्याचा विचार करून तुम्ही या ठिकाणी प्रवेश घ्यावा. आणि हा प्रवेश घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याची गरज किती मोठी होती. ती गरज भागवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतोय. आपण या सगळे मिळून आपण या ठिकाणी अशा पद्धतीचं एक चांगला केलेला संकल्पाला साथ द्या आणि आपल्या या भागातील मुलाला चांगलं शिक्षण द्यायचा आम्ही प्रयत्न करू. पण त्याची साथ तुमची साथ असावी. काही अडचण झाल्यास दत्तसेवा सहकारी पतपिढी सुद्धा आर्थिक आपल्याला सहकार्य करण्याला कटिबद्ध आहे, मदत करायला तयार आहे. तर या ठिकाणी अशा सहकार्य करा हीच मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.